नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आणि बरे नसाल तर मला बघून बरे व्हाल. मी आहे आकाश पवार, अ मोटिवेशनल स्पीकर. स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये. तर आता आपण कुठे आलो नाही? आज आपण ऑर्बिट मॉल मध्ये आलेलो आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, आता आपण थोडासा मॉल फिरणार आहे आणि थोडी मजा पण करणार आहे. पण त्याच्या अगोदर खूप जास्त भूक लागली आहे. सो पहिलं मी फक्त डॉमिनोज खाणार आहे. नेहाला असंच ठेवणार आहे. सो नेहाला आपण काहीतरी वेगळं बघूयात, चिल्लर पुल्लर. पण सगळ्यात अगोदर आपण काहीतरी मागूयात. आपल्या समोरच आहे डॉमिनोज, तुम्ही पाहिलंच असेल इथे आहे. आणि आपण डॉमिनोज जातोय आणि काहीतरी ऑर्डर करूयात. पण अजून ऑर्डर करायचे, त्यामुळे हे पहिले विल्हेवाट लावायला पाहिजे आणि मग आपण मस्तपैकी ऑर्डर करूया. सो मित्रांनो, आपण काहीतरी ऑर्डर करूयात. आणि एवढा मोठा असा मस्तपैकी मेनू कार्ड आहे. आणि इथं पण आहे, इथं बाय 2 get 1 फ्री आहे. पण लावा केक वगैरे असतं काय आपल्याला आवडत नाही. डेझर्ट तर बिलकुल नाही. बेवरेजेस तर नाही. डॉमिनोज क्लासिक्स फ्लेवर्स ऑफ इंडिया. आचारी 2 प्याजा. अरे इथं चिकनचं काहीतरी तरी पण मिळते का पिझ्झामध्ये? सो आपण जरा ऑर्डर करतोय नॉनव्हेज लो रेट 169. ठीक आहे, आपण एक नॉनव्हेज पिझ्झा ऑर्डर करतोय आता आपण. सो चलो लेट्स गो, आपण ऑर्डर करूया. सो मी नॉनव्हेज पिझ्झा आता प्लेस करतोय आणि मी याला सांगतोय आता ऑर्डर घ्यायला. कारण तिथे टेस्टला जावं लागतं ना, आपण तर असं नाही जाऊ शकत. सो लेट्स गो, आपण त्यांना सांगूया. रिसर्च करते काय आता घेऊयात. पण मी ऑलरेडी केलं तर कशाला एवढं डोकं चालवते. सो आपलं बिल झालं आहे 124.95 125 रुपीज. आणि नेहाला आपण देत नाही म्हणून नेहाचं बघा काय जेवण झालं. ती अशी झोपेला आली बस. पण आपण मस्त मजा करणार आहे. आपण पिझ्झा खाणार आहे. नेहाला आपण असंच ठेवणार आहे. कारण आपण बाहेरचं जंक फूड तिला अलाव नाही करत आहे. पण मी जंक फूड खाऊ शकतो आणि असं पोट पण वाढत आहे मस्त. सो लवकरात लवकर आपण ऑर्डर घेऊयात आणि तुम्हाला आपण दाखवूयात की कसं आपण जे आहे पिझ्झा खाणार आहोत. फायनली माझा पिझ्झा आलेला आहे. येस, आता मी खाणार आहे मस्तपैकी. आणि त्याच्यामध्ये हे ओरेगानो वगैरे जे काय असतं ते टाकणार आहे. आपल्याला त्यातलं फार नाही कळत. पण मी असं कोपऱ्यात बसून फुल व्ह्यू घेते, फक्त व्ह्यू. आणि आपल्या माझं फुल आपलं वाईफ पण आहे. फुल असं ॲम्बियन्स वगैरे कडक आहे. सो येस, आपण चालू करूया. खूप खूप गरम आहे. खूप जास्त गरम. एवढे पिझ्झाने पोटच नाही भरलं. सो आता मी मागवलंय मीट बॉल्स. आणि ते ॲक्च्युली त्या समोरच्या TV मध्ये एवढे मोठे मोठे दाखवले होते आणि याचे काय एवढी छोटे छोटे. व्हेरी डिसअपॉइंटेड डॉमिनोज. यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर सर्विस अँड फूड साइजेस. सो आता आपण खाऊयात कसं वाटतंय. सो पहिला टेस्ट हे असा त्याचा पहिला लुक आहे. घेतोय. KFC चिकनच्या बाबतीत ते खूप बेस्ट आहे. डॉमिनोज हे पिझ्झासाठीच फेमस आहे. ते पिझ्झाच करतात. सो तरी ओके. सो आपण हे फिनिश करूयात आणि आपण पुढे जाऊया. सो हे होते मीटबॉल्स आणि आपण खाल्लंय डॉमिनोज पिझ्झा. ते पण मार्गरिटा. तो ओव्हरऑल एक्सपिरियन्स इथला या सेंटरचा नॉट ओके. फूड इज ओके. सो आउट ऑफ
10 मी मे बी अराउंड 5 स्टार देईल त्यांना. सो ओव्हरऑल सगळं ठीक आहे. सो आपण हे सगळं संपवलं. आता आपण जाऊया पुढं. नेहा कुठे चालली तू? नेहा परत मॉलमध्ये झाला. आता मी आलोय गाडीवर. नेहा परत आता मॉलमध्ये चालली. आम्ही ऍक्च्युली थकलोय. आता काय जायचंय कुठे नाही आपल्याला आता घरी जायचंय. आणि घरी जाऊन थोडा रेस्ट करून मला परत झोमॅटो डिलिव्हरी करायला जायचंय 3 ते 4 तास. सो गाईज खूप मेहनत करावं लागते. आणि असे बायकोला थोडं फिरवावं पण लागतं, नाहीतर बायको नाराज होत असते. ती ज्या वेळेने मला बघते तुम्हाला कळत असेल की कसं आम्ही ते पुरुष सहन करतो. तर आम्ही असंच आम्हाला प्रेरणात्मक नजर देत राहा आणि आम्ही असंच पुढे जात राहून. या तुम्हाला काय बोलायचं या बाबतीत? तर तुम्ही कसं वाटलं आजचं? थोडं म्हणजे थोडंच केलं आपण. तुला खायला तर काही दिलं नाही, पण आपण आज आलो आणि मी खाल्लं तर काय कसं वाटलं सांग जरा. खूप छान वाटलं. खूप छान म्हणजे कशाबद्दल छान वाटलं? तुला खायला न दिलं याच्याबद्दल चांगलं वाटलं, तर मी खाल्लं त्याच्याबद्दल वाटलं. नेहा खूप कॅमेरा शाय पर्सन आहे, त्यामुळं तिला जे म्हणायचं ते तुम्ही समजू शकता. तिला आवडलंय की मी खूप दिवसातून बाहेर आलोय आणि काहीतरी छान असं वेगळं काढलंय. सो यस मित्रांनो, आपण आता पुढे जाऊयात, घरी जाऊयात. सो या ब्लॉगला असंच प्रेम देत राहा. आमची जोडी कशी वाटते ते सांगत राहा. आम्ही खूप मस्ती करत असतो. ती कॅमेरा शाय पर्सन असल्यामुळे ती कॅमेरावर तेवढं नाही बोलू शकत जे तिला ॲक्च्युली सांगायचं आहे, पण खूप काळजी घेते, खूप माझ्यासोबत राहते. आतापर्यंत आमच्या लग्नाला 6वं वर्ष चालू आहे. सो असंच आम्ही पुढे जात राहू, तुम्हाला एंटरटेन करत राहू. असं तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला काय आवडलं. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.